न्यूज प्लॅनेटची 100 एक अनुभवांचा प्रवास। न्यूज प्लॅनेटच्या अगदी सुरुवातीच्याच काळापासून आज या क्षणापर्यंत आमच्या जगभरातील मराठी प्रेक्षकांनी दिलेली साथ आणि त्यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो आहे। दिवसभरामधील तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडित राज्य, देश आणि विदेशामधील घडामोडी आपण पाहत असतो। त्यावर सखोल विश्लेषणासाठी सहभागी होणारे सर्व तज्ञ मंडळी, लोकशाही मराठीची संपूर्ण टीम यांच्या प्रयत्नांना यश मिळालंय। बातम्यांच्या विश्वातला हा वेगळा प्रयोग आणि सादरीकरण तुम्ही सगळ्यांनी स्वीकारलं, यातच सर्व काही आलं। बातम्यांना स्थळ, काळ आणि बंधनं नसतात। बातमी छोटी की मोठी यापेक्षा ती आपल्या सगळ्यांवर काय परिणाम करते त्यावर तिचं महत्त्व ठरत असतं। बातमी म्हणजे केवळ डिबेट किंवा बातमी म्हणजे केवळ सनसनाटी आणि त्या पलीकडे प्रत्येकाची त्या बातमीशी निगडित प्रत्येक बाजू समजावून घेऊन ती निपक्षपातीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, हाच आमचा आजपर्यंतचा उद्देश आणि तोच पुढेही राहील याची ग्वाही देतो। नमस्कार, मी विशाल पाटील आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। राज्यामध्ये पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गाचा विषय चर्चेत आला। सभागृहामध्ये शक्तिपीठ महामार्गावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली। तर दुसरीकडे ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये देखील या महामार्गाबाबत भिन्न मतप्रवाह दिसून येतात। काहींकडून या महामार्गाचं स्वागत केलं जातं, तर काहींचा या महामार्गाला विरोध आहे। दरम्यान महायुती सरकारनं 9 महिन्यात 10 वर्षातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाल्याचा दावा केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे शक्तिपीठ महामार्ग। या महामार्गामुळेच नागपूर ते गोवा हा संपूर्ण प्रवास 20 तासांवरून केवळ 8 तासांवरती येणार आहे। म्हणजेच काय, तर जवळपास 10 ते 12 तासांचा वेळ त्यामुळे वाचणार आहे। मात्र राज्यामधील 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। सभागृहातही हा विषय चांगलाच गाजलाय। विरोधकांनी या महामार्गाला विरोध दर्शवला, तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना महामार्गाचे फायदे समजावून त्याचं महत्त्व देखील पटवून देण्याचा प्रयत्न केला। दरम्यान कोल्हापूर आणि नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला विरोध होताना दिसतोय। समृद्धी महामार्ग होत असताना शासनानं आमच्या जमिनीला योग्य तो भाव दिला नाही, आमची फसवणूक केली जात असल्याचा आरोप नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी केलेला आहे। सुपीक जमिनींचा दाखला देत नांदेड आणि कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवलाय। कुठं खडकाळ असतील त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या मराठवाड्याची तुम्ही मला सांगा नुकसान करणार आहात का? जिम्मेदार आहात का तुम्ही? आज इकडचे सगळे मराठवाडा पूर्ण बर्बाद होणार आहे या शक्तिपीठमुळं। आणि शक्तिपीठमुळं कोणाचा फायदा होणार आहे? काय कोणाला आज अडचण आहे मला सांगा? काय सरकार जो दुटप्पीतच नाही। आता एक मागच्या मार्चपासून हे आमचा लढा चालू आहे शेतकरी शक्तीपीठ विरोधात। शासनानं ह्याच्यावर फार मोठे विचार करून जर शेती वाचवायचं असेल तर हा रस्ता रद्द करून टोटल 12 जिल्ह्यातला रस्ता रद्द करून त्यांनी करा। तर दुसरीकडे शक्तिपीठ महामार्ग व्हावा अशी यवतमाळमधील शेतकऱ्यांची इच्छा आहे। फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य दर मिळावा आणि एकराला 2 कोटींचा भाव मिळावा एवढी मागणी करत यवतमाळमधील शेतकरी एकवटलेत। तर कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांनीही या महामार्गाचं समर्थन केलंय। त्याचा विरोध नाही आहे, सगळे लोक समर्थनातच आहे, पण मोबदला किती मिळेल हा प्रश्न सगळ्यांसमोरच उभा आहे। शक्तिपीठ म्हणजे देवाची जी मंदिर आहेत, धार्मिक स्थळं आहेत, ही सगळी धार्मिक स्थळांना उभारी येणार आहे। जर एकरी 2 कोटी रुपये प्रमाणे मोबदला न दिल्यास मोजणीची जी प्रक्रिया होणार आहे समोर, ती प्रक्रिया आम्ही होऊ देणार नाही
आणि आमची एकच कळकळीची विनंती आहे शासनाला की मोजणीची प्रक्रिया करण्याच्या पहिले मोबदला जाहीर करावे आणि मोजणी करावे यासाठी आम्ही आज रस्त्यावर आहोत. एकरी 2 कोटी कोण्या कायद्यात बसवायचं ते तुम्ही पहा. आम्हाला शेतकऱ्याला कायदा माहीत नाही. एकरी 2 कोटी रुपये कसे शेतकऱ्यापर्यंत मिळतील हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्यात जर महत्त्वाचं काय असेल तर दळणवळणाचं जे काही संधी आज नवीन निर्माण होते आहे, अतिशय चांगला महामार्ग या ठिकाणी उपलब्ध होतो आहे. तर अशा वेळेला प्रत्येक विकासाच्या प्रश्नामध्ये आडवं पडायचं का? शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग होण्यास विरोध नाही आहे. त्यांची फक्त प्रशासनाला एकच मागणी आहे की त्यांनी 2 कोटी मोबदला द्यावा. त्यांनी कोण्या प्रति एकरी त्यांना कोण्या नियमात बसवायचं ते बसवावं. या राज्यातला 12 जिल्ह्यातमधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय. तर हे 805 किलोमीटरचं अंतर अगदी 11 तास 21 तासाचा प्रवास 10 तासांवरती येणार आहे. त्यामुळं 10 ते 11 तासांचा प्रवास लोकांचा कमी होणार आहे. बरं, शक्तीपीठ महामार्गाबद्दल शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर एकंदरीतच असं चित्र दिसतंय की काही ठिकाणी या महामार्गाला विरोध आहे तर काही ठिकाणी समर्थनही होताना दिसतंय. दरम्यान या महामार्गामुळे कोणताही फायदा होणार नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यावर सभागृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी हा महामार्ग कसा गेम चेंजर ठरणार आहे हे समजावून सांगितलं आणि शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. शक्तीपीठ महामार्ग हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा महामार्ग आहे जो सुरुवात जरी नागपूरहून होत असली तरी त्याची खरी सुरुवात ही वर्धेहून होणार आहे, सेवाग्रामवरनं होणार आहे. कारण समृद्धी महामार्गावरनं तो सुरू होतोय सेवाग्रामवरनं. याच्यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांमधनं या ठिकाणी हा रस्ता जाणार आहे. याच्यामध्ये जी प्रमुख शक्तिपीठ आहेत, माहूर असेल, तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, अंबाजोगाई असेल, त्यानंतर औंढ्या नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, हे प्रमुख स्थळ जोडणार आहोत. पण मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की शक्तीपीठ महामार्ग हा केवळ पर्यटनाचा महामार्ग नाही आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा वेगानं आर्थिक आणि औद्योगिक विकास होणार आहे. त्याकरता हा महामार्ग महत्त्वाचा आहे. तर ज्या शक्तीपीठावरून सध्या वाद आहे तो शक्तीपीठ महामार्ग नेमका कुठून कुठपर्यंत असणार आहे, तसंच या महामार्गामुळे कोणकोणती तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहेत हे आपण नकाशाच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर कोणत्या भागातून हा महामार्ग जातोय, त्याची सुरुवात आणि त्याचबरोबर कुठली शक्तीपीठं त्यामुळे जोडली जाणार आहेत ते आपण यावेळेला पाहूयात. हा महामार्ग असेल थेट नागपूरहून सुरू होऊन गोव्यापर्यंत. या दरम्यान वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा अशा प्रकारे या मार्गावरती असलेली ही प्रमुख शहरं आपण यावेळेला पाहतोय. मात्र त्यानिमित्ताने या भागातून हा सगळा प्रवास सुरू असताना कुठली शक्तीपीठं जोडली जात आहेत त्यावर आपण नजर टाकतो आहोत. त्यानिमित्तानं माहूरची रेणुका देवी असेल, तुळजापूरची तुळजा भवानी आणि अंबाबाई हे शक्तीपीठ याच मार्गामुळे जोडले जाणार आहे. हा खरं तर देवेंद्रजी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो, कारण त्यामुळे नागपूर ते गोवा हे अंतर जरी कमी होणार असलं तरी अनेक ठिकाणी या मार्गावरती असलेली जी शहरं आहेत ती पोर्ट बरोबर देखील जोडली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच दळणवळण जे आहे ते जास्तीत जास्त वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता हा शक्तीपीठ महामार्ग कसा असणार आहे आणि यासाठी नेमका किती खर्च लागणार आहे याची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर कसा असणार आहे शक्तीपीठ महामार्ग? शक्तीपीठ महामार्गाची लांबी आहे एकूण 802 किलोमीटर. त्यानंतर प्रकल्पाचा भूसंपादनासह खर्च आहे 86,000 कोटी. त्यानंतर एकूण 19 तीर्थक्षेत्रांना हे शक्तीपीठ महामार्ग जे आहे त्यानिमित्तानं जोडलं जाणार आहे. नंतर महामार्गासाठी साधारणतः 9,385 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. कसा असेल शक्तीपीठ महामार्ग ते आपण पाहिलं. मात्र महामार्गाची लांबी, खर्च आणि मार्गिका जाणून घेतल्यानंतर या महामार्गाचे फायदे काय आहेत आणि त्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर शक्तीपीठ महामार्गाचे फायदे काय काय आहेत
शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास 20 तासांवरून थेट 8 तासांवर येणार आहे. म्हणजे प्रवासाला लागणारा वेळ वाचणार आहे. तर शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा जाण्यासाठी 10 ते 12 तासांचा वेळ निश्चितच यामुळे वाचेल. शक्तीपीठ महामार्गामुळे 12 जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. 12 जिल्हे कोणते आहेत ते आपण मॅपच्या माध्यमातून अगदी काही क्षणांपूर्वी पाहिलेलं आहे. तर महामार्गामुळे पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. तर शक्तीपीठ महामार्गामुळे रोजगार उपलब्ध होणार असल्याचाही दावा केला जातोय. स्थानिक पातळीवर आर्थिक विकास साधणं हा या प्रोजेक्ट मागचा आणखी एक त्यांचं कारण दाखवण्यात आलेलं आहे. आणि महामार्गाचे फायदे पाहिल्यानंतर त्याची वैशिष्ट्ये नेमकी काय असतील तीही आपण जाणून घेऊयात. शक्तीपीठ महामार्ग हा भारतातील सर्वात लांब महामार्ग असेल. मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेस वे पेक्षाही हा लांब महामार्ग आहे. शक्तीपीठ महामार्गावरती 26 ठिकाणांवरती इंटरचेंज असतील. तर महामार्गावरती 48 मोठे पूल, 30 बोगदे आणि 8 रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत. तर याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे प्रवक्ते अजितजी चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे गिरीश फोंडे आपल्यासोबत या क्षणी जोडले गेलेले आहेत. मात्र सुरुवात मी आज गिरीश फोंडे आपल्यापासून करेल, कारण शक्तीपीठ महामार्ग नेमका काय आहे, त्याची वैशिष्ट्ये नेमकी काय, त्याचा खर्च काय आहे, हे सगळं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र जी संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला शेतकऱ्यांमार्फत मिळताना पाहायला मिळते त्यातली काहींनी त्याचं स्वागत केलेलं आहे, काहींनी त्याला विरोध केलेला आहे. विरोधामागची महत्त्वाची कारणं गिरीश फोंडे काय आहेत? हॅलो गिरीशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण उत्तर देऊ शकता. हो, आपणा सर्वांना जे आता तुम्ही विश्लेषण केलेलंच आहे, म्हणजे जी काही सरकारने पुरवलेली माहिती आहे ही आपण सांगितलेली आहेच. बरं, पण सर्वांनी जे काही शेतकऱ्यांचा आता 12 जिल्ह्यांमध्ये विरोध पाहतोय त्याची कारणं सर्वांनी समजून घेतली पाहिजे. एक तरी नागपूर पासून गोव्यापर्यंत असणारा एक रत्नागिरी नागपूर हा एक नुकताच अजूनही काही 10-20% त्याचं काम राहिलेलं आहे. हा नुकताच एक 6 पदरी हायवे झालेला आहे आणि या हायवेला महाराष्ट्रातील सर्वांनी जर भेट दिली तर आपल्याला लक्षात येतं की याच्यावरती दुर्मिळ वाहनं आहेत. म्हणजे जर अगोदर आता केलेल्या रस्त्यावरती जर दुर्मिळ वाहनं असतील तर शक्तीपीठ महामार्ग जो आहे हा शक्तीपीठ महामार्गावरती तेवढा वाहनांची फ्रिक्वेन्सी नसणार आहे. आपण समृद्धी महामार्गाचाही विचार केला, अनेक आमदारांनी त्याच्याबद्दल विधानसभेमध्ये पण काही मांडणी केली की जे समृद्धी महामार्गामध्ये आता टोलची वसुली देखील तेवढी होत नाहीये जितकी अपेक्षित होती. तर शक्तीपीठ महामार्ग हा अनावश्यक आहे. शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी ज्या आहेत याच्यामधून जाणार आहेत. रत्नागिरी नागपूरसाठी कोणीही विरोध केला नाही. सर्व शेतकऱ्यांनी देशाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या खुल्या मनाने, मोठ्या मनाने त्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा बागायत जमिनी तर जाणारच आहे. दुसरा एक महत्वाचा आहे की पर्यावरणाचा एक महत्वाचा अँगल याच्यामध्ये समजून घेतला पाहिजे. आपल्या सर्वांना गर्व आहे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जो काही आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे, या इतिहास हा सह्याद्रीच्या या रांगांमध्ये, सह्याद्रीच्या या कड्या कपड्यांमध्ये घडला गेलाय. हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा सह्याद्रीचे सगळे डोंगर पोखरत जाणार आहे. खास करून आंबोली आणि सावंतवाडी इथला जो प्रदेश आहे इथे तरी आता 8 वाघ डिटेक्ट झालेले आहेत आणि इथे बफर झोन केलेला आहे. आणि मुळातच इथे आजरा आणि आमच्या कोल्हापुरातले शेतकरी जे आहेत त्यांना जंगलातील जे प्राणी आहेत, जंगली प्राणी, ते शेतांमध्ये घुसून नासधूस करत असतात आणि त्यामुळे आता जर शक्तीपीठ महामार्ग हा जर जंगल भेदत गेला तर त्या ठिकाणी पर्यावरणाची हानी तर होणारच आहे. पुन्हा शेतकऱ्यांना काय होणार की त्यांचे जे काही शेती आहे याच्यामध्ये पुन्हा प्राण्यांचा त्रास आहे, जंगली प्राण्यांचा जो त्रास आहे तो देखील वाढणार आहे. आणि कोणत्याही शेतकऱ्यांनी, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पाणी मागितलंय, महाराष्ट्रातले आणि देशभरातले शेतकरी सगळे हमी भाव मागतायत. शक्तीपीठ महामार्गाबद्दल कोणीही महाराष्ट्रातल्या अगोदर मागणी केलेली नाहीये. आंदोलनं लोकांची, जनतेची, सामान्य ती सुरूच आहेत.
पण त्याच्याबद्दल सरकार बोलत नाहीये. आणि शक्तीपीठ महामार्ग मला असं वाटतं की फक्त आणि फक्त कंत्राटदारांच्या भल्यासाठी सुरू आहे. आणि हे देखील आता आम्ही काही दिवसांमध्ये कोणत्या कंत्राटदारांसाठी आणि भांडवलदारांसाठी हा असल्याचा आपण आरोप करताय. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रतिक्रिया मला यावेळेला जाणून घ्यायची आहे. दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. एक समर्थनार्थ आहे, एक विरोधाची भूमिका असल्याचं पाहायला मिळतं. मात्र एक महत्त्वाचं की ज्या 5 मतदारसंघांमधून हा सगळा प्रवास होणार आहे तिथलेच सत्ताधारी 4 आमदारही त्याच्या विरोधात कशामुळे आहेत? राजेश क्षीरसागरजी. नाही, आज आपण पाहिलं की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शक्तीपीठासंदर्भात शासनाची आणि आपली भूमिका आज त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. निव्वळ शक्तीपीठ किंवा तीर्थक्षेत्र यापेक्षा महाराष्ट्राचा विकास हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. आणि आज त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मराठवाड्याचा विकास या शक्तीपीठामुळे जास्त होणार आहे. देशातलं सर्वात मोठं वाटबंद जे काही बंदर आहे, या बंदरातून जी माल वाहतुकीसाठी महाराष्ट्राला पूर्ण जोडण्यासाठी याचा पूर्ण उपयोग होणार आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी इंडिया @47 आपल्या देशाला महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न 47 साली पाहिलेलं आहे, यासाठी आपण सर्वजण काम करत आहोत. आणि महाराष्ट्राची देखील तेवढीच जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण 2027 साली महाराष्ट्राची इकॉनॉमी ही $1 ट्रिलियन पर्यंत घेऊन जाणार आहोत. आणि 2047 पर्यंत ती $3.5 ट्रिलियन पर्यंत करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि यामुळं आज या ठिकाणी मी या शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत एवढंच म्हणेन की मुंबई कोकण म्हणजे बांद्यापर्यंत, मुंबई नागपूरपर्यंत आणि वर्ध्यापासून पुन्हा बांद्यापर्यंत असा हा महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी मी तर असं म्हणेन की शक्तीपीठाला विरोध हा लोकसभेच्या निवडणुकीमधला एक मुद्दा होता आणि तो विरोधकांच्याकडून हा मुद्दा पुढे घेण्यात आला होता. आता लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, विधानसभेमध्ये त्याचा काय उपयोग झालेला नाही आहे. आणि म्हणून माझी सर्वच विरोधी पक्षातील देखील जे विरोध करतायत त्यांना विनंती आहे की या शक्तीपीठ महामार्गाकडे आपण सर्वांनी विकासाच्या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. बरं, विकास महत्त्वाचा असं राजेशजी आपण विधानसभेमध्ये देखील सांगितलं. अजितजी आपल्याकडे एक मिनिट मला द्या, एक मिनिट. आज कोल्हापूर दौऱ्यावर सन्माननीय मुख्यमंत्री आले होते, तर माझ्याकडे आज आपण पाहता 1000च्या वरती लोकांनी या ठिकाणी समर्थनाचं सह्यांचं पत्र दिलेलं आहे. आणि त्यामुळं आता तो विरोध मावळत चाललेला आहे. आणि म्हणून माझी या ठिकाणी सर्वांनाच विनंती आहे की आपण विकासाच्या दृष्टीने पुढे जाऊ, सर्वांनी या ठिकाणी शक्तीपीठाला विरोध करू नये, समर्थन द्यावं. नक्कीच राजेशजी, भूमिका लक्षात आलेली आहे. अजित चव्हाणजी, मी आपल्याला सविस्तर बोलू देणार आहे, मात्र राजू शेट्टींना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. राजू शेट्टीजी, एका बाजूला त्या ठिकाणचेच असलेले जे काही सत्ताधारी आमदार आहेत त्यापैकी 4 जणांचा याला थेट विरोध असल्याचं पाहायला मिळतं. मात्र दुसरीकडे एक मार्ग असताना दुसरा पर्यायी मार्ग का? लोकसभा निवडणुकांच्या आधी असेल किंवा निवडणुकांच्या आधी आपण याला स्थगिती देत असल्याचं म्हटलं गेलं. मात्र त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगदी सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये हा मुद्दा पुन्हा आला आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. राजू शेट्टीजी, स्पष्ट बोलायचं झालं तर विकास ह्या सगळ्या गप्पा आहेत. बरं, शक्तीपीठ महामार्ग हा 86,000 कोटी रुपये खर्चून होणारा असा आत्ताचा DPR सांगतो. आणि सरकारच्या नेहमीच्या धोरणाप्रमाणे एक सगळ्यांचा आवडता शब्द आहे सुप्रमा, सुधारित प्रशासकीय मान्यता. ही सुप्रमा वाढत 1.5 लाख कोटीपर्यंत जायला काय हरकत नाही, असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे. बरं, आता देशामध्ये अनेक ठिकाणी रस्ते होतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते बांधतं, महाराष्ट्र सरकारचं MSRD. आता त्यातल्या त्यात आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते प्रामाणिकपणानं बांधतं असं गृहीत धरू. तिथेही जे काय व्हायचं ते होतच, परंतु देशातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या राज्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जे रस्ते बांधले त्या रस्त्यांचा मी अभ्यास केला, काही लोकांच्या बरोबर मी बोललो आणि साधारणपणे हा रस्ता 6 लेन आहे म्हणून 6 पदरी रस्त्यांचा 1 किलोमीटरचा सरासरी अंदाजे खर्च किती येतो ते तपासलं. बरं, तर साधारणपणे 35 कोटीच्या आसपास
खर्च येतो, काही ठिकाणी कमी 30 कोटीपर्यंत येतो, काही ठिकाणी 36-37 पर्यंत जातो, परंतु त्याच्यापेक्षा जास्त जात नाही एका किलोमीटरला. म्हणजे जिथं ब्लॅक सॉइल आहे, जिथं भरावा टाकायला लागतो, जिथं एखादा पूल बांधावा लागतो, तिथं खर्च वाढतो. जिथं माळ रान आहे, खडक आहे, खाली बेस एकदम स्ट्रॉंग आहे, तिथं कमी खर्च येतो. पण साधारणपणे आपण 35 कोटी एका किलोमीटरचा खर्च धरू. आत्ताचा या शक्तीपीठाचा जर डीपीआर बघितला तर तो 86,000 कोटीचा आहे. म्हणजे सरासरी 106 कोटी रुपये एका किलोमीटरला या रस्त्याला खर्च येतोय. मग कुठं 35 कोटी कुठं आणि 106 कोटी कुठं, यातच खरी मेक आहे, लक्षात ठेवा. अच्छा. आणि मग अजितजी येतोय, यातच खरी मेक आहे. आणि त्यामुळं हा जो अवाढव्य खर्च आहे, हा खर्च कुणाच्या बोकांड्यावर बसणार आहे? कारण राज्य सरकार 1 रुपया सुद्धा घालणार नाही. जे काही कर्ज असेल ते जागतिक बँकेचं असेल, आणखीन कुणाचं असेल, खाजगीकरणातून भांडवल उभारणी होणार आहे आणि मग त्याचा परतावा टोल मधून परत जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ हाच रस्ता जर इमानदारीने बांधला असता तर तो 40-42 हजार कोटीत झाला असता, तो 86,000 कोटीला होतो. म्हणजे साधारणपणे जिथं 40 रुपये टोल बसायला पाहिजे होता, तिथं प्रवास करणाऱ्या भाविकांना 100 रुपये टोल द्यावा लागणार आहे. नक्कीच आपण त्याचं जे अर्थकारण आहे त्याच्यावरती आपण बोट ठेवलेला आहे. अजितजी चव्हाणांना आता मला सविस्तर बोलू द्यायचंय. 3 महत्वाच्या बाजू आपण आतापर्यंत ऐकून घेतल्या. एका बाजूला मुख्यमंत्र्यांचा असलेला हा ड्रीम प्रोजेक्ट, तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांकडून या प्रोजेक्टला असलेली नो एंट्री. महाराष्ट्राला समजून घ्यायचंय की हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करत असताना कुणाची स्वप्नपूर्ती, कोणाचा स्वप्नभंग. विशालजी, सर्वप्रथम हा आपण विषय घेतलात महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर चर्चेला मी आपला अत्यंत आभारी आहे. राजेश भैया क्षीरसागरांना मी ऐकत होतो. मी पत्रकार असताना समृद्धीच्या बाबतीमध्ये जिथं जिथं समृद्धीला विरोध होता त्या ठिकाणी जाऊन जेव्हा मी तो कव्हर केला, समृद्धीच्या लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांपैकी मी एक आहे. माझ्या जिल्ह्याला मी मराठवाड्याच्या आणि खानदेशच्या अशा बाउंड्रीवरती आहे विशालजी, मला कुठलीच कनेक्टिव्हिटी नव्हती. आम्हाला स्वातंत्र्यापासून शेतकरी म्हणून आमचा माल जर मुंबईच्या किंवा इतर कुठल्या बाजारपेठेत न्यायचा तर आम्हाला संधीच नव्हती. ती संधी समृद्धीनं आम्हाला दिली. या चर्चा सुरू असताना मी नॉस्टॅल्जिक झालो आणि मी समृद्धीचं भूसंपादन सुरू असतानाच्या काळामध्ये गेलो. आपण आठवा विशालजी, अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या शक्ती ज्या महाराष्ट्राच्या विकासाच्या विरोधामध्ये त्या उभ्या राहिल्या. एक माझे आमदार महोदय ते परवा मला विधिमंडळाच्या परिसरामध्ये भेटले आणि त्यांनी फाशी घ्या आंदोलन शेतकऱ्यांचं केलं होतं समृद्धीच्या विरोधामध्ये. आणि खासगीमध्ये मी सांगतो, मला कुणाचं नाव घ्यायचं नाही, मी नावही घेऊ शकतो, माझे ते मित्र अत्यंत चांगले, पण राजकीय भूमिका कशी आपली चुकली ते सांगत होते. आणि साहेब म्हणले आमच्या भागामध्ये समृद्धीमुळं शेतकऱ्याच्या हाती पैसा आलाय, समृद्धीने आमच्या जिल्ह्याचं पूर्ण चित्र बाळगणार आहे. राजेश भैया नाव घेऊ शकले नाही, पण मी सांगतो बंटी पाटील साहेब आणि इतर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना लोकसभेच्या काळामध्ये दुसरा कुठलाही विषय नव्हता म्हणून त्यांनी हा विषय रेटला. राजू शेट्टी साहेबांच्या बद्दल मला नितांत आधार आहे. मी पत्रकारितेत असताना त्यांच्या शेकडो मुलाखती केल्या, त्यांच्याशी बोललोय, त्यांचे कार्यक्रम कव्हर केले. राजू शेट्टी साहेब, शेतकऱ्याला अधिकचा मोबदला मिळावा म्हणून तुम्ही नक्की भांडा, पण तुम्ही जो मुद्दा इथं मांडला तुमच्यासारखा अभ्यासून येता 86 कोटीमध्ये होतोय ते 36 कोटीमध्ये व्हायला पाहिजे. तुम्ही जनतेचे राखणदार आहे, तुम्ही सरकारला नक्की जाब विचारा. पण राजू शेट्टी साहेब, आपल्यासारख्या अभ्यासून नेत्यानं शेतकऱ्याचा माल बाजारपेठेमध्ये जाण्याकरता कशा पद्धतीने चांगले रस्ते झाले पाहिजे याला सपोर्ट केला पाहिजे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला अत्यंत चांगला मोबदला त्याच्या जमिनीला मिळाला पाहिजे. याकरता आपण संघर्ष केला पाहिजे, सरकारला जाब विचारला पाहिजे. आम्ही स्वागत करू. परंतु आपल्या म्हणण्याप्रमाणे जर 1.5 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येत असेल, राजू शेट्टी साहेब, मला अजूनही आठवतं 55,000 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेब कसे आणणार म्हणून लोक त्यावेळेला खासगीमध्ये बोलायचे की देवेंद्र फडणवीस हा प्रोजेक्ट रेटून नेत आहेत, कसे आणणार 55,000 कोटी, कसा प्रोजेक्ट पूर्ण करणार. समृद्धीवरून ज्या वेळेला हे लोक प्रवास करत होते पहिला, प्रत्येकानं आश्चर्यानं विशालजी तोंडामध्ये बोट घातलं होतं. मला कोणाची भलामण करायची नाही, माझ्या नेत्याचं कौतुक मला करावंच लागेल, कारण ते महाराष्ट्राच्या सामान्य जनतेने केलं. हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाला आपापले अजेंडे सेट करायचे असतात, ते अजेंडे सेट करण्याच्या नादात त्यांनी या प्रकल्पाला विरोध करू नये. हा प्रकल्प पवनार ते पत्रादेवी दरम्यानच्या महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे. एक साहेब आता मध्यंतरी आता आपल्या चर्चेमध्ये म्हणाले, पर्यावरणाचा विषय त्यांनी मांडला. साहेब, माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे, आपण समृद्धीच्या विषयामध्ये ज्या ठिकाणून वन्य प्राण्यांचा
कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये सल्लागारांचे गट आले, त्यांनी सल्ला दिला आणि त्याच्यामध्ये हे जे वन्यजीवांसाठी संवेदनशील क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या बाबतीत कशा पद्धतीने उपाययोजना केली, आवाज सुद्धा गाड्यांचा हायवेच्या बाहेर जात नाही त्याकरता कसा खर्च केलेला आहे. आणि राजू शेट्टी साहेब, माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे, या डीपीआरचा आपण फार मोठे नेते आहात महाराष्ट्रामधले, याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करा. जिथं कुठं आपल्याला अडचण वाटेल तिथं नक्की तुम्ही कान ओढा, परंतु याला विरोध आपण करू नका. हा प्रोजेक्ट महाराष्ट्राचा जसा समृद्धीनं चेहरा मोहरा बदलला तसा चेहरा मोहरा बदलणार आहे. विशालजी, राजकारणामध्ये निवडणुकीत मुद्दा नव्हता म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी बांधवांना या प्रकल्पाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरायला भाग पाडलं. परंतु अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष आहेत, मला तर थेट नाव आठवत नाही, पण त्यांनी सांगितलं होतं की अमेरिकेच्या विकासाचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये असलेलं नाही. पण मग अजितजी, हा प्रोजेक्ट होणार नाही असं तुम्ही निवडणुकांपूर्वी बोललात, निवडणुकांनंतर आता प्रोजेक्टची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. यामागचं कारण काय? शेतकऱ्यांना वाटतं ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. अजितजी. विशालजी, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, निवडणुकीत या सगळ्याला जो विरोध होत होता तो विरोध पाहिल्यानंतर बघा स्पष्टपणे याच्यात कुठेही लपवायचं नाहीये की निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी विरोधकांनी आमच्या या मुद्द्याला वेगळ्या पद्धतीनं रंगवलं आणि लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण केला. आता आमच्याकडे वेळ आहे. महायुतीचे अनेक आमदार खासदारांचा याला विरोध आहे, उपस्थित होत होते, ते विकास विरोधी आहेत का हे तुम्ही सांगा ना. उत्तरं दिली, ती उत्तरं खोडून काढता आली नाही. आता प्रत्यक्ष महामार्ग तयार झालाय, लोक वापरतायत आणि शेतकऱ्यांची थडगी बांधून 8 तासात होणार आहे. इंधन हजारो शेतकऱ्यांची थडगी बांधून तुम्हाला विकास करायचा आहे का? असा कोणता विकास आहे ज्याच्यामध्ये लोकच नाही आहेत, लोकांचा समावेशच नाही आहे, तो विकास चाललेला आहे? अजितजी, आपल्यासाठी हा प्रश्न आहे. सर, असं कोण म्हणाला आपल्याला लोकच नाही? मला हे म्हणायचं आहे की हजारो शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून त्यांचा विरोध पत्करून ज्याच्यामध्ये पुन्हा महायुतीचेही आमदार अनेक आहेत, हे माझ्यासमोर पत्र आहे, हे अशी पत्र अनेक महायुतीच्या आमदारांनी दिलेली आहेत. आणि आता मी तुम्हाला सांगतो की कोल्हापुरातील सर्व आमदार खासदारांनी अनेक आमदार खासदारांनी 12 जिल्ह्यातल्या या शक्तीपीठ महामार्गावर विरोध केला होता. निवडणूक झाली, एकनाथ शिंदे भुदरगडमध्ये येऊन सांगितलं त्यांनी की ज्याच्या भागातल्या आमदार खासदारांनी विरोध केला असेल तर त्यांचा विरोध डावलून आज हजारो शेतकऱ्यांनी काल मुख्यमंत्री कोल्हापूरवर आले असताना त्यांना स्वतः सह्याचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बाधित शेतकरी आले, जे बाधित राजकारण करतात, आमच्या आम्हाला योग्य भाव द्या, विकास करण्यासाठी कुठेही स्पष्ट आणि आता अचानक शेतकरी कुठून जागे झालेले आहेत. हजार शेतकऱ्यांचं जरी त्या ठिकाणी निवेदन मिळालेलं असलं तरी सत्ताधाऱ्यांपैकी 4 आमदारांचा असलेला विरोध, मग हे 4 आमदार हे विकास विरोधी होते का? या अनुषंगाने या 4ही मान्यवरांबरोबर आपली चर्चा अशीच सुरू राहील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. राजू शेट्टीजी, ब्रेकवर जाण्याआधीची चर्चा तर आपण पाहिली. कुणाचं स्वप्न, कोण स्वप्न पूर्ती करणार, त्याहीपेक्षा महत्त्वाचं शेतकऱ्यांची असलेली भूमिका. शेतकऱ्यांना वाढवून मागत असलेला मोबदला जर मिळाला तर मात्र हा मार्ग सुकर होईल असं समजायचं का? कारण अनेकांची मागणी आहे की आम्हाला प्रोजेक्टबद्दल काहीही वावगं वाटत नाही, मात्र आपल्याला मिळणारा मोबदला वाढवून मिळावा हे मुख्य कारण आहे का? केवळ शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे अशातला भाग नाही. बरं, हे भासवलं जातंय आणि शेतकऱ्यांना विकास विरोधी ठरवण्याचा प्रयत्न होतोय. बरं, ही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची प्रतिमा तयार केली जाते. कोण करताय? शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही, पण मगाशी गिरीश पोंडेंना म्हटलं तसं शेतकऱ्यांची थडगी बांधून तुम्ही विकास करणार आहात का? माझा शिरोळ तालुका, ज्या तालुक्यामध्ये मी राहतो, अतिशय समृद्ध, सुपीक आणि बागायती तालुका, त्या गावातलं गट नंबर 560 मधून हा रस्ता जातो. मी आज दुपारी रेडिओ एकनरवरनं चौकशी माहिती घेतली तर आमच्या तालुक्यामध्ये शेतजमीन अगदी रस्त्यापासून कितीतरी आत असेल, केवळ शेती करण्यासाठी जी जमीन वापरली जाते त्या जमिनीचा कमीत कमी 1 एकराचा दर आहे 40 लाख रुपये एकर.
बरं. आणि त्या गट नंबर 560 लिमशिरगाव या गावातून जातो. त्या गावात समजा त्या शेतकऱ्यानं स्वखुशीनं ती जमीन जर का रस्त्याला दिली असं गृहीत धरलं तर त्याला केवळ 16,70,000 रुपये मिळणार आहेत. हे लक्षात घ्या. ही याने उठवलेली अफवा आहे की प्रचंड पैसा मिळणार आहे. आता काही शेतकऱ्यांच्या मुलाखती मी ऐकल्या, 2 कोटी रुपये. 2 कोटी सोडा, तुमच्या गावातला जो बाजारभाव आहे तो सुद्धा तुमच्या जमिनीला मिळणार नाही. कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना जो मूळचा 2013चा भूमी अधिग्रहण कायदा होता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत. त्यांना न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही अशा प्रकारची दुरुस्ती केलेली आहे. आणि त्यामुळे सक्तीचं भूसंपादन होऊन शेतकऱ्याला अक्षरशः लुटलं जाणार आहे. आणि हा आक्रोश आहे शेतकऱ्याचा. याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. ही जी दुरुस्ती आहे महाविकास आघाडी सरकारनं केलेली आहे, राजकारण म्हणून तरी ही दुरुस्ती मागे घेतो असं देवेंद्र फडणवीस सांगतात काय? विचारायचं ना. ते कधीही बोलत नाहीत. कालच देवेंद्र फडणवीसांना दुसरा एक मार्ग जातो कोल्हापूर जिल्ह्यातून, राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी नांदेड, आणि या त्याला 38 किलोमीटरचं भूसंपादन राहिलंय. त्याला पूर्वीप्रमाणे जो उर्वरित भागाला जसा मोबदला दिला तसं द्या अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तो केंद्राचा प्रश्न आहे. आणि दुरुस्ती केली आहे की मी गडकरींच्याकडे अनेक वेळा गेलो. गडकरी म्हणतात की केंद्र सरकार पैसे द्यायला तयार आहे, राज्यांना आम्हाला सांगा. म्हणजे हा सगळा खेळखंडोबा आहे आणि विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग चालू आहे. बरं, जसं तुम्ही म्हणालात की सक्तीचं भूसंपादन केलं जाईल, राजेश क्षीरसागर यांना मला प्रश्न करायचा आहे, सक्ती कशासाठी? एक मिनिट माझं संपून दे. बोला राजू शेट्टीजी. गिरीशी मी आपल्याकडे देखील येईल. बोला राजू शेट्टी. मला बोलून देत नाही. माझं संपून दे. मग मला कशाला बोलवतो? राजू शेट्टीजी सविस्तर बोला. जर यांना विकास जर यांना विकास करायचा आहे, यांच्याकडे भांडवल नाही, ते गुंतवणूक आणतायत, तर माझ्या शेतकऱ्याची जमीन ही गुंतवणूक समजा आणि जो काही खर्च येईल त्या खर्चामध्ये त्या जमिनीची किंमत धरा आणि टोल मध्ये हिस्सा ठेवा. माझ्या अगदी नातवंडा परतवंडापर्यंत टोल येऊन दे घराकडं. काय ऊसाची शेती करायची ते रस्त्याची शेती करू आम्ही. याला सरकार का तयार होत नाही? अजित चव्हाण उत्तर देतील. राजू शेट्टी साहेब, माझं आपल्याला पुन्हा एकदा असं म्हणणं आहे की एकदा समृद्धीचे जे बाधित शेतकरी आहेत त्यांना जे दर मिळाले त्याच्या चौपट मोबदला होणार आहे. ऐकून घ्या, समृद्धीला चौपट मोबदला मिळालेला. या ठिकाणी फक्त 2 गुणांकानं मोबदला मिळणार आहे. त्याच्यामध्ये 20% कपात आहे. हे तुम्ही शेतकऱ्याला का सांगत नाही? ठीक. या मुद्द्यावरती राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने विचार नाही. बाजार भावापेक्षा कमी त्याला दर मिळणार नाही हे निश्चितपणे आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. माझ्या तालुक्यामध्ये लोकांनी म्हणणं काय माहितीये का की आपण एखाद्या तालुक्याचं, तुम्ही तालुक्याचे नेते नाही ना, तुम्ही राज्याचे नेते आहात. तुम्ही बसा, सरकारबरोबर बसा, तुम्ही चर्चा करा. तुम्ही चुकीचं पसरवणं करा. तुमच्याशी चर्चा करा. तुम्ही जी सगळे बोलायला तयार आहे 2013च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे पाहिजे याच्या संदर्भामध्ये कुणाचंच दुमत नाहीये. माझं आपल्याला असं म्हणणं आहे की आपल्या मागण्या काय आपण बसा, याच्यावरती चर्चा करा आणि निश्चितपणे तोडगा शेतीसाठी जमिनीची किंमत सगळ्यात जास्त आहे. या शेतकऱ्याला केवळ 16 लाख रुपये मिळणार आहेत. आणि या नव्या कायद्यामुळे हा महाविकास आघाडीने केलेला कायदा आहे तो आम्ही बदलतो, दुरुस्त करतो असं देवेंद्र फडणवीस का म्हणत नाहीत? आश्वस्त केलं जाईल अजितजी. तुम्ही चर्चेला या. माझं आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट, आपण शांतपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ते ऐका. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्या महाराष्ट्रात हा मार्ग होणार. शक्तीपीठ महामार्गाच्या मला स्वतःला नजर कैद केलं होतं फडणवीसांच्या दौऱ्याच्या वेळी. आणि हे जे एजंट आहेत हे समर्थित शेतकरी नाही आहेत. यांना एअरपोर्टवरती
एसी बसने घेण्यात आलं. हे कुणाला, हे शेतकऱ्यांना सगळी महाराष्ट्राची जनता पाहते. एजंट सोडलेले तुम्ही गावांमध्ये, शेतकरी भीक घालणार नाहीये. आम्हाला सांगायचंय पोलिसांना आणि काही गावांमध्ये हात लावून जवळपास 1000 शेतकऱ्यांची या ठिकाणी सह्या झालेल्या आहेत. स्वतः कोणी एजंट मध्ये बोलत नाही आहे. खरं म्हणजे जे बाधित शेतकरी आहेत तयार आहेत. या ठिकाणी महाआघाडी विरोधक महामार्गामुळे त्या भागामध्ये आपण एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती चर्चा करतो. साहेब आपण ऐकून घ्या ना. राजू शेट्टींच्या सारखे नेते इथे आहेत. राजेश क्षीरसागर साहेबांना बोलायचंय. आपण शेट्टी साहेबांचा जो आक्षेप आहे त्याला आधी उत्तर देऊया ना. तुम्ही काय सांगताय एसी बसमधनं एजंटना नेलं. महाराष्ट्रामध्ये पर्यावरणवादी कार्यकर्ते कुणाकुणाच्या सुपाऱ्या वाजवतात, फाईल पडल्यात माझ्याकडे. मी 20 वर्ष पत्रकारितेत आहे. तुमच्या सुपारीबद्दल तुमच्या सुपारीबद्दल चर्चा करतो म्हणून सांगताय. चर्चा 1 वर्ष झालं सुरू आहे. चर्चा कधी चर्चा बोलतो मला सांगा. तुम्ही तुम्हाला सांगतोय हे बघा शक्तीपीठ आहे ना, हे बघा मोहोळ मधील पोखरापूर मधील मंदिर तोडलं शक्तीपीठ महामार्गामुळे. हे शक्तीपीठ महामार्ग मंदिर तोडून, शाळा तोडून तुम्ही शक्तीपीठ महामार्ग कायदा बदलला आहे आणि तुम्ही चर्चा देता येणार नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं असं आहे आम्ही बसू, शेतकऱ्यांचं आम्ही ऐकून घेऊ. निवडणुका झाल्यानंतर लगेच सगळेजण बिळातले हायवे पुढे नेण्याकरता आणि एजंट जे त्यांना गोळा करून शक्ती. मी आव्हान देतोय आज चॅनलवरती, तुम्ही काल जे यांना भेटलेले आहेत फडणवीसना एअरपोर्ट वरती, त्यांचे गट नंबर तपासा. ते खरोखर शक्तीपीठ महामार्ग बाधित आहेत हे तपासा. आणि गिरीश मुंडेजी, आपण मगाशी बोललात की जे विरोधी आमदार आहेत त्यांना आम्ही का नाही बोलवलं. विरोधी आमदारांनाही आम्ही संपर्क केलेला होता. त्यापैकी ज्यांनी या चर्चेमध्ये येण्यासाठी तयारी दर्शवली ते सगळे यावेळेला टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहेत यावेळेला आणि उत्तर देतात. अजितजी आणि गिरीश फोंडेजी मी आपल्याकडे येईल, राजू शेट्टीजी आपल्याकडे देखील येईल. मात्र यावेळेला राजेश क्षीरसागर यांना मला विचारायचं आहे की खरोखर त्या ठिकाणचं भूसंपादन जे आहे ते सक्तीचं आहे का, आणि शेतकऱ्यांची जी मागणी आहे की त्यांना जास्तीचा वाढीव दर मिळावा तो दिला जाईल का. राजू शेट्टींनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. समृद्धीच्या वेळेला 4 पट त्या ठिकाणी पैसे मिळालेले, मात्र तेच या शक्तीपीठ मार्गाच्या वेळेला होताना दिसत नाही. हे खरंय का राजेश क्षीरसागरजी? नाही बघा, काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूर दौऱ्यावर आले होते आणि कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना स्वतः 200 शेतकरी जवळपास 5 तालुक्यातील त्यांना भेटले आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही याचं समर्थन करतोय. या ठिकाणी जे काही राजकारण चाललेलं आहे ते राजकारण थांबलं पाहिजे. या ठिकाणी कुठलीही सक्ती करणे, जर सक्ती करण्याविषयी असेल तर आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये काय म्हटलं की सांगलीपर्यंत आम्ही हा महामार्ग करणार आहोत, पुढचा आम्ही विचार करतोय काल का. त्यामुळे सक्तीनं करणे वगैरे असा काही विषय नाही आहे. आमचा विषय एवढाच आहे की आमची भूमिका ही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे, शेतकऱ्याच्या जमिनीला जो बाजारभाव आहे तो मिळाला पाहिजे. आणि त्यामुळं असा कुठलाही विषय नाही की कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय करायचा आहे, अशी कोणतीही भूमिका नाही आहे. मी परत एकदा सांगतो की या महाराष्ट्राचा विकास आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण करण्याच्या दृष्टीनं हा शक्तीपीठ महामार्ग हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यामुळं निवडणुकीचा मुद्दा लोकसभेतला होता, मी मान्य करतो. आता सर्वांची जबाबदारी आहे की अशा पद्धतीनं विरोध न करता शक्तीपीठ महामार्ग होऊन देणं हे महाराष्ट्राच्या हिताचं. घेऊन भेटलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांकडे मागितलं पाहिजे, त्यातनं मार्ग निघेल. हे पहा थोडस मी गिरीशजी बोला, थोडस 2 मिनिटं घेतोय. काल जर 200 शेतकरी भेटले असतील तर त्यांचे गट नंबर तपासा. कोल्हापूर मधील 5200 एकर जमीन जाणार आहे. याचा अर्थ सरासरी 10,000 शेतकरी हे बाधित आहेत. 10,000 शेतकऱ्यांनी मोर्चे काढलेले आहेत, 10,000 शेतकरी मोर्चे. आता त्याच्यापैकी तुम्ही 200 शेतकरी येऊन कोणीतरी निवेदन देतं आणि दोघांची समान तुलना करताय, हे बरोबर नाही. त्यांना पण सांगताय की 10 पट दर देणार म्हणून, निवेदनाचा 10 पट दर. राजू शेट्टी साहेब सांगतात ते खरं आहे.
मला नाही, राजेश विषय असा क्षीरसागरांना नाही आहे विनंती गिरीशजी, करायची ऐकून आहे. घ्या. तुम्ही लोकसभेच्या वेळेला थोडा विरोध होता, लोकांच्या मध्ये गैरसमज पसरण्यात आला होता. आता जर आपण पाहिलं तर आता कुठलंही आंदोलन सुरू नाही आहे. लोकांचं समर्थन पत्र दिली जात आहेत. या ठिकाणी 1000 शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे. अशा अनेक लोकांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचा जो गैरसमज होता दूर झालेला आहे. आपण सर्वांनी देखील मी परत एकदा आवाहन करतो की सर्वांनी या महाराष्ट्राच्या हितासाठी या शक्तीपीठ महामार्गावर कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी विकास केलेला आहे. फडणवीसांच्या विकासाची कोल्हापूरला गरज नाही. फडणवीसांच्या विकासाची गरज नाहीये. त्यांच्या हिशोबाने गुंतवणूक महाराष्ट्रात येते का तुम्हाला एवढं झोमतंय असं करू नका गिरीश. जागतिक बँकेत कर्ज काढते महाराष्ट्रावरती 8 लाख कोटीचं कर्ज या माहिती सरकारने केलेलं आहे. 8 लाख कोटीचं कर्ज आणि 86,000 कोटी आता महाराष्ट्राच्या राष्ट्रीय विकासामध्ये योगदान खणखणाट आहे. तिजोरीमध्ये पैसे नाहीये. 86,000 कोटी जागतिक बँकेकडून कर्ज होणार आहे. या महामार्गाच्या बाजूला शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, मी आपल्यापासून सुरुवात करेल. राजेशजी, ब्रेकवर जाण्याआधी राजू शेट्टी यांनी मांडलेली भूमिका असेल किंवा गिरीश फोंडे यांनी मांडलेली भूमिका असेल, शेतकऱ्यांच्या बाजूने ते बोलताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचा होणारा विरोध, त्यांच्या अडचणी आणि कशामुळे या शक्तीपीठ महामार्गाला त्यांचा विरोध आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आला. मात्र ज्यावेळेला शेतकऱ्यांची ही भूमिका आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी सरकार किती संवेदनशील आहे, कशा प्रकारे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहात? नाही बघा, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जो आरोप आमच्यावर शेतकरी विरोधी असल्याचा केला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे. कारण हा त्रिकोण जो आहे हे शेतकऱ्यां म्हणजे जो आपण त्रिकोणी महामार्ग जो करतोय आपण या महाराष्ट्राच्या उन्नतीचा, विकासाचा, यामध्ये शेतकऱ्यांचा माल देखील त्या रस्त्यावरून वाहणार आहे ना. आणि मुळामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीची या ठिकाणी सक्ती करून कुठलीही त्या ठिकाणी जमीन घेणार नाही आहोत. मी अजूनही सांगतो की पूर्वी लोकसभेच्या वेळेला शेतकऱ्यांच्यामध्ये थोडा गैरसमज होता, गैरसमज पसरवला गेला जाणून बुजून. तो आज विरोध नाही आहे. आज शेतकऱ्यांना देखील कळून चुकलंय. मला सांगावं, महायुतीचं सरकार सोडलं तर महाआघाडीने कसला विकास केलेला आहे. आज तुम्ही मुंबईतला कोस्टल रोड बघा, तुम्ही समृद्धी महामार्ग बघा, तुम्ही अटल ब्रिज बघा, तुम्ही प्रचलित कायदा जो आहे भूमी संपादनाचा तो जरा मला बोलू द्या एक नाही, प्रचलित कायदा जो मी आपल्याला एवढंच सांगतो शेट्टी साहेब की आम्ही शेतकरी विरोधी असल्याची जी आपली भूमिका आहे ती चुकीची आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत सक्ती या ठिकाणी करणार नाही. आम्ही शेतकऱ्यांची जमीन आहे की तुम्ही सक्ती करणार नाही. राजू शेट्टीजी, अगदी थोडक्यामध्ये भूसंपादनाचा कायदा काय सांगतो? भूसंपादनाचा कायदा काय सांगतो राजू शेट्टीजी? येणार नाही असं तुमचा कायदा सांगतो. मी माझं मनाचं नाही सांगत. तुमचा सध्याचा प्रचलित कायदा असं सांगतो की सरकारनं संपादित केलेला भाग जी काही जमीन असेल ती केली जाईल. कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. आणि हे तुम्ही सरकार आघाडीने केलेली करणार नाही आहोत. आज देखील म्हटलेलं आहे. बोलून गावचा कायदा दुरुस्त व्हायला पाहिजे ना. बोलून उपयोग नाही, कायदा दुरुस्त व्हायला पाहिजे. बोलून उपयोग काय त्याचा, कायदा दुरुस्त व्हायला पाहिजे. कायदा दुरुस्त करणार का राजेश क्षीरसागरजी? जर आवश्यकता असेल महामार्गाच्या बाबतीत मी सांगताना एवढंच सांगतो की शेतकऱ्यावर कुठल्याही परिस्थितीत आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्यांची जमीन अशी सक्तीनं घेणार नाही. त्यांच्या जमिनीला योग्य तो भाव दिला जाईल आणि या शक्तीपीठ महामार्गाचा उपयोग जास्तीत जास्त शेतकऱ्याला कसा होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. बरं, त्यानंतर तरी विरोध मावळणार का गिरीश फोंडेजी? हे पहा, पहिली एक गोष्ट आहे, समृद्धी महामार्गाचं उदाहरण सगळ्या महाराष्ट्र जनतेने पाहावं. हा जो 21 तासाचं अंतर 8 तासावर आणताना हा 15 फूट जमिनीपासून उंचावरती केला जातो. गावांमध्ये कुठेही याला कट नसतो. म्हणजे गावातली जनता, शेतकरी, ट्रॉली, ट्रॅक्टर ही या महामार्गावरती येऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही, हा बिझनेस मार्ग आहे. मोठमोठे हे फूड कोर्ट आहेत ज्याच्यावरती चहा मिळणार आहे 200 रुपयांचा. वडापाव आपला जो गरिबांचा आहे तो मिळणार आहे 250-300 रुपयांचा. हे जनतेसाठी नाहीच आहे, हे भांडवलदारांसाठी होतं. आणि मला एवढंच सांगायचं आहे, रत्नागिरी रस्त्यानं जर विकास होतो, ऐका, रस्त्यानं जर मला बोलू द्या, नाही तर मग पुन्हा आढावा लागेल तुम्हाला. रत्नागिरी नागपूर महामार्ग झालेला आहे, याचा अर्थ महामार्गाने विकास व्हायला पाहिजे.
रत्नागिरी नागपूर महामार्गाने विकास झालेला नाही असं तुमचं मत आहे का? म्हणजे शक्तीपीठ महामार्ग अनावश्यक आहे. मला फक्त राजेशजींना आपण उत्तर देऊयात. राजेशजी, एक त्या ठिकाणी पॅरलल रस्ता असताना दुसऱ्या रस्त्याची खरोखर आवश्यकता आहे का? राजेशजी काय म्हणलात? एक त्या ठिकाणी रत्नागिरी पासून असलेला जो रस्ता आहे तो पॅरलल रस्ता असताना आणखी एका मार्गाची खरोखर आवश्यकता आहे का? नाही, रत्नागिरीचा रस्ता फार वेगळा आहे. हा रस्ता तर इकडून कोकण म्हणजे सिंधुदुर्ग मार्गे जातो बांद्याला. नाही, पॅरल रस्ता हा जात नाही. गैरसमज नको कृपया. काही प्रमाणात काही ठिकाणी 1-2-4 किलोमीटर जात पण असेल, पण एक लक्षात ठेवा, रत्नागिरीतून येणारा मार्ग वेगळा आहे. रत्नागिरी बरं ठीक आहे, पर्यायी मार्ग जरी नसला, राजू शेट्टींना मला विचारायचं आहे, यातला सुवर्ण मध्य साधायचा असेल तर आता सरकार आणि शेतकऱ्यांची दोघांची बाजू कशी जुळवून आणता येऊ शकते? राजू शेट्टीजी. मगाचाच मुद्दा मी पुढे घेऊन जातो. राजेशजी, जरा नकाशा डोळ्यासमोर आणा. कोल्हापूर पासून अगदी नांदेड पर्यंत हा जो रस्ता जातो, हे दोन्ही रस्ते समांतर आहेत. काही ठिकाणी 20 किलोमीटर अंतर आहे दोन्ही रस्त्यामध्ये, काही ठिकाणी 1 किलोमीटर सुद्धा नाही. आजच उदाहरण सांगतो तुम्हाला. मी आज दुपारी 2:30 वाजता मी सांगलीमध्ये होतो. आता मी परभणीत आहे. 5.5 तासामध्ये मी 664 किलोमीटर प्रवास करून इथं मी तुमच्या परभणीतनं मुलाखत द्यायला लागलो आहे. म्हणजे प्रचलित रस्ते सुद्धा नाहीत आणि ते गडकरी साहेबांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातूनच बनवले. आता 5-6 ठिकाणी टोल द्यावा लागला, हा मार्ग वेगळा, परंतु आता रस्ते आहेत आणि ते सुद्धा वेगवान आहेत. 664 किलोमीटर अंतर मी अवघ्या 5.5 तासात. त्यामुळे मराठवाडा बाजूला पडलेला आहे आणि त्यांना रस्त्याची गरज आहे अशातला भाग नाही आहे. मुळामध्ये खरोखरच हा रस्ता करण्याची आवश्यकता आहे का? कारण मी तुम्हाला शेवटचा एक मुद्दा सांगतो. येताना मी एका टोल नाक्यावर सहज चौकशी केली की बाबांनो, हे इथं तुम्ही टोल वसूल करताय. कवटेमंकाळ तालुक्यातला तो टोल होता. तुमचं अपेक्षित कलेक्शन किती आहे? तर आम्हाला 40 लाख रुपये दररोज कलेक्शन व्हायला पाहिजे. मग आता होतंय किती? 8 ते 9 लाख रुपये केवळ कलेक्शन होते. म्हणजे आहे तो रस्ता तोट्यात चाललेला आहे, लक्षात ठेवा. बरं, रस्ता तोट्यात आहे असं राजू शेट्टी आपण अधोरेखित करताना दिसत आहे. मात्र वेळेची कमतरता असल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र एका बाजूला शेतकऱ्यांची बाजू नेमकी काय ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. दुसरीकडे सरकार जो महामार्ग आहे शक्तीपीठ तो गेम चेंजर ठरेल असा दावा करताना दिसतंय. मात्र याचं भवितव्य पुढच्या काळामध्ये काय असेल यावरती एक जबाबदार माध्यम म्हणून आमचं देखील लक्ष असेलच. मात्र सर्व मान्यवर या चर्चे सत्रामध्ये आमच्यासोबत जोडले गेलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.